जगाबरोबर उभे राहून देवाकडून न्याय होण्यापेक्षा देवाबरोबर उभे राहून जगाद्वारे न्याय होणे कधीही उत्तम असते. काय आम्ही देवाबरोबर असणार की जगाबरोबर? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेक वेळा जेव्हा एखादी व्यक्ती अपेक्षेनुसार वागत नाही किंवा सांगितलेले काम करीत नाही, त्यावेळेस त्या संबंधित व्यक्तीवर क्रोध, राग, संताप व्यक्त केला जातो. मानवामध्ये जर या गोष्टी असतील तर ज्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे, तो आमच्या कृत्यांकडे पाहून क्रोधित होणार नाही का? त्याला राग, संताप येणार नाही का? होय प्रियांनो, आज आपण जे अध्ययन करणार आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत की पापामुळे देवाचा क्रोध मानवजातीवर प्रकट झाला आहे आणि देव लोकांना त्यांच्या स्वतःच्या कृतींचे परिणाम भोगावायला लावतो. आम्ही पाप करू नये ही देवाची इच्छा आहे. तर मग चला प्रियांनो, याबद्दल पौल आम्हाला काय काय सांगतो हे पाहण्यासाठी आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये रोमकरास पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 17 वचनापर्यंत आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की धार्मिक आपल्या विश्वासाने वाचेल. विश्वासाद्वारे समर्थन ह्याचा अर्थ असा की जो पापी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या फक्त पापांची क्षमा होते इतकेच केवळ नव्हे, तर तो देवाच्या समोर ख्रिस्तामध्ये पूर्ण होऊन उभा राहू शकतो. ह्याचा अर्थ की आमच्या जीवनातून पाप वजा होते आणि धार्मिकता जमा होते. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 25व्या वचनात लिहिले आहे, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे, जेणेकरून आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्ण असे देवासमोर उभे राहू शकावे. श्रोत्यांनो, विश्वासाद्वारे नीतिमान ठरविण्याचे हे जे देवाचे कार्य आहे ते त्याच्या मनात आले तसे करण्याचा निर्णय नव्हे. तो आपली पवित्रता आणि न्याय ह्यांची उपेक्षा करीत नाही. देव कृपेमुळे आमचे तारण करतो, ह्याचाच अर्थ की आमच्यामध्ये काही चांगुलपणा किंवा योग्यता नाही. तो आम्हाला येशू ख्रिस्तावरील विश्वासाशिवाय दुसऱ्या कोणत्याच मार्गांनी वाचू शकत नाही. त्याचा तारणाचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्तावरील विश्वास. जर किंमत चुकविण्यात आली नसती तर देवाला सुद्धा दूषण लागण्याची भीती होती. तो स्वर्गाचा मागचा दरवाजा उघडून पाप्यांना अंधकाराच्या छायेत आत जाऊ देऊ शकत नव्हता. परंतु तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून ख्रिस्त तुमच्याकरिता मार्ग तयार करण्यासाठी मेला. प्रभू येशू ख्रिस्त हाच स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. ख्रिस्ताने आमच्या पापांची खंडणी भरून दिली आहे. सार्वकालिक जीवन आमचे आहे हे त्याच्या रक्तावरील विश्वासाद्वारे आमच्याकरिता सिद्ध झाले आहे. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 25वं वचन सांगतं, त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. श्रोत्यांनो, ह्याद्वारे पौलाच्या प्रस्तावनेचा शेवट होतो. आता तो नवीन भागाला सुरुवात करीत आहे, ज्यात तो मनुष्याच्या पापाला प्रगट करतो. हे त्रिकाल सत्य आहे किंवा जगातील सत्य आहे की मनुष्य हा पापी आहे. त्याचे विचार आणि कार्य हे सदैव देवापासून दूर असे असतात. त्यामुळे आम्ही हे प्रमाणभूत तत्व मांडू शकतो की संपूर्ण जग हे देवासमोर पापी आहे. प्रत्येकाला धार्मिकतेची आवश्यकता आहे. ह्या प्रकरणामध्ये पॉल मनुष्य पापी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत नाही, सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. जर आपण तशा प्रकारे वाचण्याचा प्रयत्न कराल
तर महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येणार नाही आणि आपण त्याला सोडून द्याल. हे सत्य सांगण्याचा तो प्रयत्न करीत आहे की मनुष्य पापी आहे. त्याने हेच फक्त दाखविण्याचा प्रयत्न केलेला नाही की देवाची धार्मिकता प्रगट झाली आहे, तर देवाचा क्रोध, त्याचा राग मानवाच्या पापाविरुद्ध प्रगट झाला आहे हे सुद्धा तो दर्शवित आहे. आता देवाचे नैसर्गिक प्रगटीकरण आपण पाहणार आहोत. रोमकारास पत्र 1 अध्याय आणि 18 वचन सांगतं, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. श्रोत्यानो, देवाचा कोप प्रगट झाला आहे. जर आपणास खरोखर सार्वकालिक जीवन काय आहे किंवा तारण काय आहे हे माहीत करून घ्यायचे आहे, तर पाप किती वाईट आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. स्टिफलर म्हणतात, पाप हे सार्वकालिक जीवनाचे परिमाण आहे. परमेश्वराचा क्रोध ही परमेश्वराची भावना आहे, ती पापाची शिक्षा नाही. तो त्याचा पवित्र राग आहे. राग हा धार्मिकतेच्या अगदी विरुद्ध आहे आणि त्याचा उपयोग परस्पर संबंध दर्शविण्याकरिता करण्यात आलेला आहे. हे प्रगट झाले आहे असे म्हणण्यात आले आहे. हे परमेश्वराचे त्या लोकांना उत्तर आहे जे म्हणतात की जुना करार क्रोध ही परमेश्वराला दाखवितो, जेव्हा नवीन करार प्रेमळ परमेश्वराला दर्शवितो. जुन्या करारात आणि नवीन करारात देवाच्या क्रोधाचे निरंतर प्रगटीकरण आहे. आमच्या समकालीन समाजात सुद्धा ह्याचे प्रगटीकरण झाले आहे. ही परमेश्वराची दुष्टाविषयी, वाईटाविषयी, पापाविषयी असलेली निरंतर आणि नेहमीची असंतुष्टता आहे. श्रोत्यानो, परमेश्वर बदलणारा नाही, तो दयाळू आहे. ह्यासाठी नाही की तो पापी लोकांच्या बाबतीत सौम्य आहे, परंतु ख्रिस्त पापी लोकांसाठी मेला. शुभवर्तमानामुळे देवाचा पापाबद्दलचा दृष्टिकोन बदलत नाही. शुभवर्तमानाने पापी लोकांचा स्वीकार, परमेश्वराशी संबंध संभव केला. पापी मनुष्यामध्ये एकतर देवाची धार्मिकता किंवा देवाचा क्रोध असतो. ह्या दोन्ही गोष्टी स्वर्गातून प्रगट होतात आणि तुम्ही आपल्या जीवनात प्रत्यक्षाने पाहू शकता की पाप किती वाईट आहे. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर मैथुन संबंधी किंवा संभोगजन्य रोगांनी ग्रस्त असलेल्या रोगांकडे आपण पहा. आपल्या लक्षात येईल आपण पापामध्ये राहू शकत नाही आणि राहू नका. मी व्यक्तिगत उदाहरणांद्वारे हे स्पष्ट करणार नाही, परंतु बऱ्याच वर्षांपासून मी प्रभूची सेविका ह्या नात्याने एक गोष्ट पाहत आहे, ती म्हणजे पापावर देवाचा न्याय असतो. तो स्वर्गातून प्रगट होतो. शेवटचा न्याय सुद्धा प्रगट होणार आहे. सर्व प्रकारच्या अपवित्रतेच्या विरुद्धात अपवित्रता म्हणजे देवाच्या जे विरुद्धात आहे ते, जे देवाच्या चरित्राला नाकारिते ते. आज आम्ही त्यालाच अधार्मिकता असे म्हणतो आणि ही अधार्मिकता फार अधिक प्रमाणात आम्हाला पाहायला मिळते. पुष्कळजण देवाच्या अस्तित्वाला आज स्वीकारित नाहीत. ही आत्म्याची स्थिती आहे, हे पाप आहे. आत्म्याच्या त्या अवस्थेला पाप असे म्हणतात. अधार्मिकता ही माणसाच्या विरुद्धात आहे. अपवित्रता ही देवाच्या विरुद्धात आहे. परंतु अधार्मिकता ही माणसाच्या विरोधात आहे. ह्याचा अर्थ काय? हे देवाच्या नियमांचे उल्लंघन आहे. हे आत्म्याचे कार्य आहे. ज्यावेळेस माणूस दारू पितो, तो स्वतंत्रपणे रस्त्यावरून कसाही चालतो, वाहतुकीचे सर्व नियम तोडतो आणि कोणाला तरी मारतो. तो मनुष्य अधार्मिक होय. तो माणसांविरुद्ध पाप करतो. दुसरे उदाहरण ते असे आहे की एक माणूस आपल्या व्यापारात प्रामाणिक नाही. मानवाच्या अशा अधार्मिकतेचा देव द्वेष करतो. तो त्यांचा न्याय करेल. अधार्मिकतेमुळे सत्य दडपून टाकल्या जाते. जे अशा रीतीने सत्य दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर देवाचा क्रोध किंवा देवाचा राग असतो. 19 वचन पहा. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. तेथे मूळ प्रकाशन परमेश्वरापासून आहे. 20 वचन पहा. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. ह्या जगामध्ये तुम्ही आणि मी राहतो ते जग परमेश्वराविषयी 2 गोष्टी सांगते, त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे सामर्थ्य. जेव्हा जगाची स्थापना झाली त्यावेळेपासून हे स्पष्टपणे पाहायला मिळते. ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्या कशा दिसू शकतात? पॉल हे जाणीवपूर्वक
विरोधाभासयुक्त विधानातून दाखवतो, जेणेकरून ऐकणाऱ्यांवर प्रभाव पडावा. निसर्गाचा कमी उजेड हा मनुष्याचा मूर्खपणा आहे. निर्मिती हा प्रगटीकरणाचा स्पष्ट प्रकाश आहे. ते प्राथमिक प्रगटीकरण आहे. परमेश्वराची सार्वभौम सत्ता आणि त्याची महानता, त्याची महान शक्ती, ईश्वरत्व, सामर्थ्य, व्यक्तिमत्व, निर्मिती, परमेश्वराचे अस्तित्व आणि कधी न बदलणाऱ्या शक्तीला प्रगट करते. पौलाने म्हटले, प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय आणि 17 वचनात, तथापि त्याने स्वतः साक्षी विरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. आणि आपण सर्वजण दत्तक पुत्र आहोत, खरे पुत्र नाही. म्हणून पॉल म्हणतो 17 अध्याय 29 वचनात, प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 29 वचन, तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. मला असं वाटतं श्रोत्यानो, की नास्तिकता ही मानवाची सगळ्यात हास्यास्पद, अधिक भयंकर अशी अवस्था आहे. ती तर्कशून्य आणि अक्कलशून्य आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 14 अध्याय आणि 1 वचनात लिहितो, मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही. मूर्ख म्हणजे विवेकशून्य मानव. जेव्हा परमेश्वराचे अस्तित्व मानव नाकारितो, तेव्हा तो विवेकशून्य असतो. त्यामुळे त्यांना सबब सांगायला जागा नाही. निसर्ग फार स्पष्टपणे परमेश्वराला प्रगट करते. मनुष्याला सबब सांगायला जागा नाही. ह्या भागात मानवाच्या पापाचे ऐतिहासिक आधार स्पष्ट करण्यात आलेले आहेत. आता आम्हाला मनुष्याचा अस्वाभाविक प्रतिसाद पाहायला मिळतो. जर आपण पुढील काही वचने बारकाईने वाचलीत आणि त्यांचे निरीक्षण केले, तर एदेन बगीच्यापासून त्याने जी 7 पावले खाली टाकलीत ती आपणाला दिसून येतील. 21 ते 23 वचने वाचूया. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. मी उडा
श्रोत्यानो, मनुष्य वर जाईल अशी कोणतीही गोष्ट नाही. मनुष्याला वर नेईल अशी कोणतीही गोष्ट किंवा वस्तू नाही. मनुष्य हा देहाने सुधारत नाही. ही वचने उत्क्रांतीवादाचे जे गृहीत प्रमेय आहे त्याच्या विरुद्धात आहे. नैतिकदृष्ट्या मानव सुधारत नाही. बौद्धिकदृष्ट्याही तो सुधरत नाही. आध्यात्मिकदृष्ट्याही तो सुधारणा करून घेऊ शकत नाही. तो खालच्या दिशेनेच ओढला जातो. अर्थातच हे सर्व धार्मिक काव्यसंग्रहाच्या विरुद्धात आहे, जे मानवाची प्राथमिक दशा जेव्हा तो गुहेत कपारीत राहत असे दाखवितात. हे दाखवितात की हळूहळू त्याच्या बुद्धीचा विकास झाला आणि तो देवाकडे जाऊ लागला. ही अगदी चुकीची समजूत आहे. ज्यावेळेस मानव प्राथमिक अवस्थेमध्ये होता, गुहेमध्ये राहत होता, त्याची बुद्धीही अल्पशी होती. मनुष्य हा देवापासून दूर जातो आणि आज हे संपूर्ण जग देवापासून इतक्या दूर गेलेले आहे जितके कोणत्याही काळामध्ये गेलेले नव्हते. श्रोत्यानो, आज मानवाची स्थिती फार भयंकर अशी आहे. त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. त्यांनी त्याची योग्य जागा त्याला दिली नाही आणि मनुष्य हा स्वसंतुष्ट झाला. आमच्या काळात माणसांनी अशी घोषणा केली की देव मेला आहे. सुरुवातीला मानवी कुटुंबांनी अशी सूचना केली नाही की देव मेला. त्यांनी त्याचकडे आपली पाठ फिरवली आणि मनुष्यांनी आपापले देव बनवले. त्यांनी देवाचे आभार मानले नाहीत. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही. हे सर्वात वाईट प्रकारचे पाप आहे. आपण पाहतो 10 कुष्ठरोगी येशूकडे आले होते. प्रभू येशूने त्या सर्वांना बरे केले, परंतु त्याचे आभार मानायला फक्त एकच जण वापस आला होता. फक्त 10% आभारी होते आणि माझा विश्वास आहे की आज ते प्रमाण त्या दिवसापेक्षा सुद्धा कमी झालेले आहे. मानव व्यर्थ कल्पनांच्या मागे लागले. त्यांनी उत्क्रांतवादाच्या तत्वात मिसळ केली. त्याचे मूर्ख हृदय अंधकारमय झाले. ते अंधकारमय हृदय देवापासून दूर गेले. श्रोत्यानो, स्वतःला शहाणे समजता मानव मूर्ख बनलेत. मनुष्याचे शहाणपण हे देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. भ्रष्टाचारी मानवाने देवाचे गौरव व प्रामाणिकपणा ह्यांना आपल्या भ्रष्टाचारी प्रतिमेत बसवण्याचा प्रयत्न केला. रोमन भाषाच्या काळात संस्कृती आणि शिक्षण ह्या दोन्ही बाबतीत फारच विकास झाला होता. तिच्या बरोबरीचे किंवा तितके विकसित झालेले असे दुसरे शहर नव्हते. अशाही परिस्थितीत त्या शहराच्या मुख्य भागी एक भयंकर अशी मूर्ती होती आणि ती अतिर्मिस देवळाच्या देव्हाऱ्यात बसवलेली होती आणि प्राचीन जगातील 7 आश्चर्यांपैकी ते एक आश्चर्य होते. तिला अर्थात त्या मूर्तीला डायना असे म्हणत असत. मानवाने देवाविरुद्ध बंड केले. त्याचा काय परिणाम झाला हे आता आपणाला पाहायला मिळते. ह्या अध्यायाच्या शिल्लक राहिलेल्या भागामध्ये 3 वेळा देवाने त्यांना पुन्हा सोडून दिले असे सांगण्यात आले आहे. 24वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहांची त्यांच्यातच विटंबना व्हावी. मनुष्याचा रास किंवा अवनीती हा त्याच्या लैंगिक विकृतीमध्ये मापला जातो. आमच्या काळामध्ये पुष्कळ समाजामध्ये समलिंगी संभोगाला मनाई करण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परमेश्वर म्हणतो अशा लोकांचा त्याने त्याग केलेला आहे. देवाने त्यांना सोडून दिले ह्याचा शब्दशः अर्थ देवाने त्यांना टाकून दिले आहे. श्रोत्यानो, 25वे वचन पहा काय सांगतं. पहिला अध्याय 25वे वचन. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. होय श्रोत्यानो, मानव परमेश्वराला विसरला, निर्माणकर्त्याला विसरला आणि जी त्याची निर्मिती आहे त्याचीच उपासना आणि भक्ती सेवा मानवाने सुरू केली. 26वे वचन. ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. ही स्थिती आज सुद्धा आहे. भयंकर पाप जगामध्ये वाढत आहे. 27वे वचन. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. श्रोत्यानो, अपमान, मानहानी आणि दुराचरणाच्या ह्या तीव्र अशा भावना आहेत. लोकांचे ह्याविषयी काहीही मत असो,
पण ह्याच गोष्टी आहेत की ज्या परमेश्वरापासून मानवाला पूर्णपणे दूर घेऊन जातात. आणि ह्याचे परिणाम आम्हाला इतिहासात सुद्धा आणि आज सुद्धा पाहायला मिळतात. 28 वचन, आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. जो कोणी म्हणतो की मी देवाचे मूल आहे आणि दुराचरणात जीवन जगतो, भयंकर अशा पापामध्ये राहतो, दुष्टपणामध्ये जीवन जगतो, तो दुसऱ्या कोणाला नाही परंतु स्वतःलाच फसवतो. तो ख्रिस्ताकडे येईल तर त्याची त्या पापातून सुटका होऊ शकते. 29 ते 31 वचने सांगतात, सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म कल्पक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. श्रोत्यानो, हेच आज मानव परिवार करीत आहे. देवाच्या खरेपणाची त्यांनी लबाडीशी अदलाबदल केली आहे. ते देवाकडून सैतानाकडे वळले आहेत. देव किती वेळा, आणखी किती काळ आमचे सहन करणार आणि शांत राहणार? त्याने जुन्या करारात मोठमोठ्या राष्ट्रांचा न्याय केलेला आहे, ज्यांनी ह्याच मार्गाचे अनुकरण केले होते. 32 वचन, जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. परमेश्वराने मानवाला सर्व काही प्रगट केले आहे, परंतु मानव त्याकडे दुर्लक्ष करून पापाकरिता जो परमेश्वराचा न्याय आहे तो स्वतःवर ओढून घेत आहे. मानव निरंतर पाप करतो आणि दुसरे जे पाप करतात त्यांना प्रोत्साहन सुद्धा देतो. आता श्रोत्यांनो, आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. ह्या प्रकरणामध्ये पॉल असे दाखवतो की देव स्वतःला नीतिमान समजणाऱ्या आणि धार्मिक लोकांचा न्याय करेल. बरेचसे असे लोक आहेत जे टेकडीच्या शिखरावरून टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांकडे पाहतात आणि म्हणतात, त्या खाली राहणाऱ्या गरीब लोकांकरिता आपल्याला काहीतरी केले पाहिजे. आपण त्यांच्याकरिता कामाला सुरुवात केली पाहिजे. देवाची मानवाविषयी योजना ही टेकडीच्या टोकावर राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आहे आणि त्याला टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांची सर्व प्रकारची गरज पूर्ण करण्याची इच्छा आहे. आपली गरज काय आहे हे टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना टेकडीच्या टोकावर राहणाऱ्या लोकांपेक्षा प्रथम कळते. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. स्वतःला धार्मिक समजणारे, चांगले समजणारे धार्मिक लोक ह्यांना तारणाऱ्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पौलाने देव कशा प्रकारे चांगल्या लोकांचा न्याय करणार आहे ह्या संबंधाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्या अध्यायात मानवाची अधार्मिकता प्रगट करण्यात आली. दुसरा अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करीतोस. ह्याद्वारे ह्या अध्यायाचा फार महत्त्वाचा मुद्दा आमच्यासमोर मांडण्यात आलेला आहे. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पॉल हा तारणाविषयी सांगत नाही, तो पापाबद्दल बोलत आहे आणि देव कशाच्या आधारे मनुष्याचा न्याय करणार ह्याविषयी बोलत आहे. हे न्यायाचे तत्व उद्धाराचे आधार नाही, ते न्यायाचा आधार आहेत. मला आपणाविषयी माहिती नाही श्रोत्यानो, परंतु माझा त्यांच्या आधारे न्याय व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नाही. आज देवाने आमच्यासाठी तारणारा दिलेला आहे आणि म्हणून मी त्याची आभारी आहे. अनंत जीवन प्राप्त करण्याचा एकच उपाय पवित्र वचनातील शुभवर्तमानाद्वारे देण्यात आलेला आहे. जो देवाच्या पुत्राला नाकारतो तो देवाच्या न्यायाला स्वतःवर ओढून घेतो आणि न्यायाधीशाकडून तो दोषी ठरविला जातो. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 12 वचन सांगतं, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आपण पापांबद्दल पश्चाताप केलेला आहे किंवा नाही. पापांबद्दल पश्चाताप करणे आणि प्रभू ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकारणे फार आवश्यक आहे. दुसरं वचन, पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे.
दुसऱ्या शब्दांमध्ये तो असे सांगतो की आम्हाला माहीत आहे की देवाचा न्याय हा सत्याने होणार आहे. आज अनेक लोक आहेत ज्यात मंडळीच्या सभासदांचाही समावेश आहे, जे खोट्या जगात राहतात किंवा खऱ्या जगात राहत नाहीत. त्यांना शुभवर्तमानाचे सत्य ऐकायला आवडत नाही. श्रोत्यांनो, आम्हाला माहीत आहे की देवाचा न्याय हा सत्यानुरूप किंवा सत्याप्रमाणे होणार आहे. काय आपण आज तारलेल्या अवस्थेत आहात? जर नाही तर लक्षात ठेवा की एक दिवस परमेश्वराचा न्याय आपणावर प्रगट होणार आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, देवाला न स्वीकारणे हे पाप आहे. निर्माणकर्त्याला विसरणे हे देवापासून दूर जाणे आहे. आज आपण पाहिले आहे की मनुष्याच्या पापामुळे देवाचा क्रोध आमच्यावर येतो, पण येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आमचा बचाव होतो. प्रियानो, आज आपण स्वतःचे परीक्षण करूया. काय आम्ही देवाला क्रोधित करतो? काय आम्ही देवाच्या खरेपणाची अदलाबदल लबाडीशी केली आहे? पापामुळे आमचा न्याय होतो हे आम्हाला समजले आहे काय? प्रियानो, विचार करा की मी कोठे आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, आज तू आम्हाला विचार करायला लावलेला आहेस. खऱ्या अर्थानं प्रभूजी, जरी आम्ही तुझी लेकरं असलो तरी देखील प्रभूजी आमची कृती, आमचं वागणं, आमचं आचरण, होय प्रभूजी, जे तुला अपेक्षित आहे ते आमच्याकडून कधीच होत नाही. आज आम्ही तुझी अशक्त लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर, की जेणेकरून प्रभूजी आमच्यामधील सर्व लबाडी निघून जाईल, आमच्यामधील सर्व अशुद्धपण निघून जाईल, आमच्यामधील सर्व दुष्टपण निघून जाईल. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, आमचं जीवन हे केवळ तुला आवडणारं जीवन असू शकेल. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला आणखीन खूप प्रगती करायची आहे. आम्ही अजूनही मागेच आहोत. परंतु बापा, ज्यावेळेस तू आम्हाला तुझा पवित्र हात देतो त्यावेळेस आम्ही आमच्या या पापाच्या दलदलीमधून बाहेर पडू शकतो. होय बापा, आम्ही आमची दृष्टी तुझ्यावर लावलेली आहे. तू दया कर, तू कृपा कर आणि तुझं सहाय्य आम्हा प्रत्येकाला तू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.